नाशिकच्या काठेगली परिसरामध्ये असलेलं वादग्रस्त धार्मिक स्थळ अखेर हटवण्यात आलं। 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर नाशिक महापालिकेने आज सकाळी ही कारवाई केली आहे। याच पार्श्वभूमीवर परिसरात तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। काल रात्री या परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुद्धा केली होती। त्यामध्ये 20हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सध्या या सगळ्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। रात्री सुमारे 11:30च्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती। परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला। त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले। त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही। पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही। न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। कारवाई नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत। आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला। म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही, आणि तुम्ही डरपोक आहात। तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या। लक्षात घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।